नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची खास बातमी. जन्मभूमीतला सत्कार म्हणजे जीवनातील अविस्मरणीय क्षण असून तो माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मला अनेक पुरस्कार मिळाले, अनेक ठिकाणी माझा सत्कार व सन्मान झाला. मात्र आजचा सन्मान म्हणजे माझ्यावर गावकऱ्यांनी केलेले प्रेम आहे. अशा भावना छत्रपती शाहू प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष आप्पाराव शिंदे यांनी व्यक्त केल्या. नुकतेच ते प्रदीर्घ सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांची जन्मभूमी असलेल्या निलंगा तालुक्यातील जाजनूर येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभर साजरा केला जात असताना जाजनूर येथे मात्र आगळावेगळा उपक्रम राबवून साजरा झाला. येथील जिल्हा परिषदच्या शाळेचे मुख्याध्यापक शेषेराव रुंजे हे नियत वयोमानाने मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. गेली अनेक वर्षे जाजनूर येथील शेतकऱ्याला निस्वार्थ भावनेने सेवा देणारे येथील ग्राम महसूल अधिकारी रत्न पारखे यांनाही सन्मानाने निरोप देण्यात आला. भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना या गावातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले. त्यांचाही सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद लांबोटा गटाच्या सदस्या मानसी मरुरे, जिल्हा पंचायत समितीच्या सदस्या शिल्पा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी अनुराधा मुस्कावाड यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध स्पर्धा परीक्षासाठी सतत मेहनत घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेणाऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मानही गावकऱ्यांनी केला. यावेळी माजी सरपंच बालाजी गोमसाळे, निवृत्त मुख्याध्यापक मोहन शिंदे, जीवन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जाजनूरमध्ये खूप छान कार्यक्रम झालेला आहे. इथल्या आत्ताच आपल्या कामाची म्हणजे मंजुरी भेटलेली आहे आपल्या जिल्हा परिषदमधून. तर त्या कामाची पोचपावती म्हणून मी सुरुवात तर जाजनूर गावापासूनच करणार आहे. असं म्हणणार नाही की जाजनूर गावाचीच करणार आहे, पण माझ्या गटातील प्रत्येकच जिल्हा परिषद शाळा असो किंवा ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्याचा आता प्रयत्न करण्याची मला संधी भेटलेली आहे. त्याची सुरुवात आता झालेली आहे. तर मी प्रयत्न म्हणण्यापेक्षा मी जेवढं शक्य असेल तेवढं माझ्या परीनं करणार आहे. आणि इथले विद्यार्थी बघता किंवा शिक्षक, मुख्याध्यापक यांचं खूप जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याकडे लक्ष आहे. इथल्या शाळेतले लेकरं तर हिऱ्याप्रमाणे म्हणजे चमकणारे आहेतच. तरी सर्वांनी जिल्हा परिषद शाळेकडं मुलांना घालण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळ्यांना मी सांगते की इंग्रजी माध्यमाकडे वळण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेकडे जास्त कल दिला तर आपलं भविष्य खूप सुरक्षित होणार आहे. विद्यार्थ्यांचं किंवा पालकाचं सुद्धा. उद्या इंग्लिश स्कूलचे पोरांचं कसं आहे की ते शिकून कुठंतरी स्टॉप होतं त्यांचं शिक्षण, म्हणजे प्रत्येकाला चान्स भेटत नाही. जेवढं जिल्हा परिषदच्या लेकरांना पुढे प्राधान्य आहे तर सगळ्यांनी जिल्हा परिषद शाळेत मुलांना घालण्याचं मी आवाहन करते. एकंदरीत तुम्ही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालण्याचं आवाहन करताय, परंतु आज जिल्हा परिषदेच्या शाळांची जी स्थिती आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात का? शाळेच्या ज्या अडचणी असतील, कंपाऊंड वॉल म्हणा किंवा शाळा गळती, कंपाऊंड नाही ऐकत नाही, पण खऱ्या अर्थाने गुणवत्ता मिळण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? शिक्षक भरती आता जसं आपल्या ह्याच्यात सांगितले तसं शिक्षक भरती करण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करू आणि शिक्षक भरती करून घेऊ. भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजनूर व ग्रामस्थाच्या वतीनं आणि विशेषतः लोकनेते बालाजीराव गोमसाळे सर यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रमुख कार्यक्रम पाहिला असता एक दिव्य आणि भव्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मुरुरेताई, पंचायत समिती सदस्य शिंदेताई
व सर्व आमचे अधिकारी पदाधिकारी ग्रामसेवक हे उपस्थित होते. आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित मला राहिल्यामुळं गेली 38 वर्ष अनेक भागात नोकरी केली आणि त्या पहिल्या सुरू जाजनूर गावामध्ये सन्मानी सत्कार केला, हृदयपूर्वक सत्कार केला. त्याबद्दल गावचे आभारी आहोत.